अयोध्येत रामनवमीला दुपारी 12 वाजता रामललाचा सूर्यतिलक. रामललाच्या सूर्यतिलक दरम्यान त्यांच्या कपाळावर 4 मिनिटं किरण पडली. अयोध्येतील राम मंदिराला विद्युत रोषणाई. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी. अयोध्या आज 2 लाख दिव्यांनी उजळणार. रामकथा पार्कमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत लाखो भाविक दाखल. रामनवमीनिमित्त नागपूरच्या जोशीराम मंदिरात उत्साहाचं वातावरण. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी मोठी गर्दी. ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह. मुंबईच्या वडाळा येथील राम मंदिरात रामनवमीचा उत्साह. रामनवमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. राम जन्मोत्सवानिमित्त मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट. बुलढाण्यातील शेगावमध्ये प्रभू श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा. देशभरातून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावात दाखल. तर मंदिरातील सजावटीनं वेधलं साऱ्यांचं लक्ष. शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सव. साईबाबा मंदिरात भक्तिमय वातावरण. साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदी आहे. धाराशिवमधल्या उमरग्यातील बालाजी नगरमधील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवाचा उत्साह. त्याचबरोबर येणाऱ्या राम भक्तांसाठी महाप्रसादाची देखील सोय. रत्नागिरीतील राम मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी रांग. भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राममय वातावरण. कर्जतमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात. कर्जतच्या दहिवली गणेश घाट परिसरात अवतरली प्रभू श्रीरामचंद्रांची 30 फुटांची उंच मूर्ती पाहण्यासाठी अनेकांची गर्दी. रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दाखवला हिरवा झेंडा. रॅली दरम्यान विविध साहसी खेळांचं प्रदर्शन. रामनवमीनिमित्त बीडमध्ये भव्य मोटारसायकल रॅली. हातात भगवे झेंडे घेत तरुण रॅलीत सहभागी. यवतमाळमध्ये रामनवमीचा जल्लोष. रामभक्तांची शहरातून भव्य मोटारसायकल रॅली. हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या प्रभात फेरीत सहभागी. भंडाऱ्यात जय श्रीरामच्या निनादात बाईक रॅली निघाली. शहरातील मुख्य मार्गानं काढलेल्या रॅलीत तरुणाईचा सहभाग. बाईक रॅलीमध्ये अनेक तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. सिंधुदुर्गात रामनवमीचं औचित्य साधून प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 फूट उंचीचं श्रीरामाचं वाळू शिल्प उभारलं. वाळू शिल्प साकारण्यासाठी लागला 3 तासांचा अवधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीयांना रामनवमीच्या शुभेच्छा. राम यांच्या जयंतीचा हा पवित्र प्रसंग सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि नवीन उत्साह घेऊन येवो. मोदींची प्रभू रामांकडे प्रार्थना. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनवमीनिमित्त गोरखनाथ मंदिरात कन्यापूजन केलं. मंदिरात मुलींची पाय धुवून पूजा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून रामनवमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्याचा विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवण्यासाठी संकल्पबद्ध होऊया. फडणवीसांची पोस्ट. नागपूरच्या जोशीराम मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दटकेंनी घेतलं प्रभू रामांचं दर्शन. वाशिमच्या पोहरादेवीतील राम मंदिरात गिरीश महाजन आणि संजय राठोड यांच्या हस्ते आरती संपन्न. भक्तिमय वातावरणात पूजा अर्चा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर. यावेळी कोकाटेंनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं. नांदेडमध्ये प्रार्थना स्थळासमोर तात्पुरती भिंत उभारली. रामनवमी शांततेत साजरी व्हावी यासाठी पोलिसांचं नियोजन. 1200 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती. मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम. कार्यक्रमाला भाजपचे नेते किरीट सोमय्या, विश्वास पाठक यांची प्रमुख उपस्थिती राहील. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती होती। यावेळी नागपूर महानगर भाजपा कार्यालयाचं भूमिपूजन संपन्न झालं। संघानं भाजपचं शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा। मोदी सरसंघचालक भेट भविष्यातील घडामोडींचे दिशादर्शक असून मोदींच्या उधळलेल्या अश्वाचा लगाम संघानं ओढला। राऊतांचा रोखठोकमधून मोदींवर निशाणा। वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्या आहेत। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव। 2014 ते 2024 पर्यंतची सर्व सार्वजनिक संपत्ती विकून झाली, राऊतांचा आरोप। बारामतीत जेवढं केलं तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही, अजित पवारांचा शरद पवारांना चिमटा। 1952 पासून जे आमदार झाले त्यांनी काय कामं केली ती बघा आणि मी केलेलं काम बघा, अजित पवारांचं आव्हान। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, अजितदादांकडून विकास कामांची पाहणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त। शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा नाशिकमध्ये गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार। जिल्ह्यात जवळपास 4500 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। पवई स्वामीनारायण नगर येथील अनधिकृत मशिदीवरील भोंगे आज काढले। भाजप नेते किरीट सोमय्यांची माहिती। महाराष्ट्रात अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे आणि लँड जिहाद चालणार नाही, सोमय्यांचा इशारा। आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक। सह्याद्री अतिथीगृह येथे उद्यापासून 2 दिवस बैठकीचं आयोजन। सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सलग 3ऱ्या दिवशीही पोलीस बंदोबस्त। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। दुधातली भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम आता वाढणार। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। जंगली पशु पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण, केंद्र सरकार सतर्क। कुक्कुटपालकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। झारखंडमध्ये 2, तेलंगणात 3 आणि छत्तीसगडमध्ये 2 ठिकाणी बर्ड फ्लू सक्रिय। मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार, तर ग्राहकांनी या कालावधीतील पगार कापू नये, मुंबई डबेवाला असोसिएशनची विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।